मी ठेवला होता ते परत उचलून नाही ना देवर्षी नारद महाराज की जय की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वं मंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं दयासागरी जन्मनाथ धारा दयाने सदा वासनामाच केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ कुंडलीवराय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय देवर्षी नारद सर्व संतांची जय मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ज्ञानेश्वर माऊली की जय श्रोते हो आता हा देवर्षी नारदांच्या प्रेरणेनं हा माझा प्रवचनाचा दुसरा दिवस आहे। आज आपण मुक्ताबाईंचे चरित्र थोडक्यात पाहणार आहोत। तर त्याची सुरुवात तर खरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशी ती आल्हाददायक आहे आणि ती मालिक आहे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानराजा तया आचरिता पुण्यराशी नमस्कार माझा निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव आणि त्यांना सोडणारी त्यांची बहीण चित्करा मुक्ताबाई हे तिघे जण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि ती मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती आणि माया अशी त्या रूपात असणारे हे चौघं भावना। आता याची सगळी कल्पना तुम्हाला आहे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, तरी सुद्धा माझ्या या अल्पबुद्धीला जे काही माहीत आहे ते मी तुमच्याकडे सादर करते। विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आलेली ही दिव्य बालके अतिशय आत्मतेजानं घडत नाही। 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानदेव आणखी निवृत्तीनाथ ज्यांना गुरुच्या ठिकाणी असणारे ते निवृत्तीनाथ सोपानदेव ब्रह्माचा अवतार असणारे असं म्हटलेलं आहे। ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्ती भगवान आला सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करा। त्यांच्यासाठी अनेक संतांनी अनेक विद्वज्ञानांनी अनेक त्यांच्यासाठी रचना केलेल्या आहेत आणि जनाबाई सांगतायत त्यांच्याबद्दल बोलतायत की सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता अनंत वर्तरा, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी आहे पाहिजे असं जनाबाई आपल्या अभंगावरून सांगतायत। आणि ह्या चित्करेबद्दल मुक्ताबाईबद्दल एकनाथ महाराजांनी तर अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे आणि ती रचना म्हणजे अशी आहे। मुक्तपणे मुक्त
श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ, आदिशक्ती, मुक्तपणे मुक्त, जगाचा उद्धारा तुमचा अवतार, पावन साचार मूढ जड, अज्ञानाची बोध सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वच्याची, लढी भारताने एका जनार्दनी, कृपा असू देणे माझ्यावरी. असा हा अभंग आहे. आणि ह्या मुक्ताबाई संबंधात प्रत्येक संतांनी छानपैकी अभंग केलेले आहेत. त्यांचं सगळं वर्णन त्या अभंगामध्ये आहे. त्यातलाच हा एक अभंग आहे. आणि मुक्ताबाईचं वर्णन कसं केलं आहे त्यांनी, मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ. आता मुक्ताबाईचं वर्णन त्यांनी असं केलं आहे. मुक्तामधलं मुक्त कोण, तर ती मुक्ताबाई. श्रेष्ठामधलं श्रेष्ठ कोण, तर ती मुक्ताबाई. सर्वत्र वरिष्ठ, सर्वांमध्ये वरिष्ठ कोण, तर ती आदिशक्ती असलेली मुक्ताई. हे सगळं वर्णन करताना त्यांचं चरित्र पाहतात. हे 14 जण, 3 भावंड आणि 1 बहीण, म्हणजे त्यांचं एकच. त्याच्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे अद्वितीय, त्याच्यात कोण नाही. एकत्रपणे असणारे, एक जीव असणारे हे 14 जण भावंड होते असं आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल आपल्याला अतिशय असा अभिमान आहे की आजपर्यंत सगळेजण त्यांच्या ह्या मार्गदर्शनाने चाललेले आहेत. तसे जीवन घडले त्यांनी. मुक्ताई सगळ्यात लहान असून सुद्धा महाराष्ट्राचे सारस्वत तिच्या प्रयत्नानं समृद्ध झाले. अशी ही मुक्ताबाई संत कवयित्री म्हणून प्रसिद्ध ठरलेली आहे. तसेच आपल्या स्वतःच्या स्पष्टोक्तेपणामुळं तिने अनेकांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेले आहे. त्या कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठं कुठं मुक्ताबाईने प्रत्येकाला जागरूक केले, मार्गदर्शन केलेलं आहे असं त्यांनी सांगितले आहे. या मुक्ताबाईचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही. विकारापासून दूर जाण्यासाठी संतांकडे पहा. संतांनी काय केले, सगळ्या इंद्रियावर आपल्या ताबा मिळवला आहे. त्यामुळे ती उच्च पदस्थ आहे असे अनेक संत म्हणून आपल्याला माहीत आहे. आणि मुक्त म्हणजे काय नेमकं आपण ऐकतोय, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्त म्हणजे काय, आता हे सांगणं तुम्हाला कठीण म्हणून. जो बद्ध नाही तो मुक्त. मुक्त तया म्हणावे बंधन ते नाही ठावे. मुक्त कशा करता म्हणायचं, मुक्त या शब्दाचा अर्थ काय, बंधन नाही ते ठावे. दोघं असे म्हणतात की मला कुठलंही बंधन नाही, मी भजन कीर्तन सगळं करतो, मी काही बद्ध नाही, मी मुक्त आहे. नेमकं बद्ध कशाला म्हणायचं, जो विषयामध्ये बद्ध आहे त्याला बद्ध म्हणायचं, जो विषयापासून विरक्त आहे त्याला मुक्त म्हणायचं. आता काय असतं की आपण विषयामध्ये असतो परंतु आपण मला काही मुक्त आहे, मी कशातच काही नाही, परंतु खरं तर त्याचं लक्ष ते सगळं विषयात म्हणायला मी नियम मोकळे, मी भजन आहे, माझं कीर्तन आहे, माझं सगळं आहे, पण माझं लक्ष कुठे मी बांधलेली आहे, घरात काय चालले, कुठं काय राहिले, माझं कुठं काय सापडलं कपडाला, याच्यात सगळे आपण बंद झालं होतं. खरं तर आपण मुक्त नाही. पण ही मुक्ताबाई म्हणजे मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ ही पदवी तिला आहे. त्याच्यासाठी आपल्याला होण्यासाठी ते आपल्याला कसं शक्य होईल, ते ती खरी देवता, ती आदिमाया, तिने हे करून दाखवले. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ त्याला म्हणायचे. जो हे नाही, बद्ध नाही तो खरा मुक्त. बद्ध नाही याचा अर्थ जो कामात आहे परंतु त्याच्यात नाही, देही असून सुद्धा विदेही असणारा, जो देहाचा आहे, काम तर करावं लागते, घरातल्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, विषयाचे सगळे भान ठेवावं लागते, पण सगळं लक्ष कुठं आहे की मुक्त आहे, त्याला मुक्त म्हणायचे. मुक्ताबाईचं मुक्तपण सगळं त्यांचं खरं तर वय फक्त 18 वर्षापर्यंत होतं. आणि ह्या आदिशक्तीचा जन्म केव्हा झाला आहे तर नवरात्रीचा पहिला दिवस ही आदिमाया आदिशक्ती जन्माला झाली आहे. आणि खरोखर ही देवी स्वरूपाला आदिमाया आहे आणि हिचं जे वर्णन आहे ते अगदी सार्थपणे केलेलं आहे. आता तुकाराम महाराज नेहमी ह्या बद्दबद्दल आणि याच्याबद्दल प्रस्ताव घेतात. त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे मित्र होते, ते त्यांना दरवर्षी म्हणायचे की आपण वारी जाऊ, येता ना तुम्ही यावर्षी,
काय आलो असतो म्हणे पण काय आपलं काय शेतामध्ये आता पाऊस पडलाय वारी झाल्या पुढच्या वर्षी असं झालं काय करायचं मंडळीला बरं नाही आलो असतो नाही असं करून करून 12 वर्ष गेली. सोबत काही संस्कृत नव्हती आणि वारीला काही जाणं होत नव्हतं. कसं समजून सांगावं. एके दिवशी महाराजांनी काय केलं त्यांना माहीत होतं की एक रोज ह्या झाडावर जातात आणि रस्त्यावरती एक झाड होतं. त्या झाडाला ते असे त्यांनी धरून ठेवलं. नेमकं तिकडून ते आले आणि म्हणले या झाडाला महाराज कसे काय वाव म्हणजे काय करायचं तुम्ही डोंगराच्या झाडाजवळ काय करू नाही महाराज ते झाड सोडतच नाही काय म्हणजे महाराज तुम्ही असं सांगता आज तुम्ही धरून ठेवते तुम्ही सोडा ना म्हणे. म्हणजे मग मी तेच सांगते की तुम्ही सोडा ना की मला हे करायचं मला ते करायचं म्हणू नको मग तुम्हाला वारी देता येईल. हे त्यांना सांगायचं होतं की तुम्ही धरून ठेवता हा विषय घरातल्या सोबत की तुम्ही सांगताय परमार्थाच्या वेळेला तुम्हाला वेळ नसू नये तुम्हाला वेळ नाही मला काम आहे पण तुम्ही वेळ काढा तरच तुमचं सार्थक होईल हे त्यांना सांगायचं होतं. असा दृष्टांत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. याच्यातच काय सांगायचे की मुक्त कसं व्हायचं आपण ठरवल्याशिवाय मुक्त होता येत नाही. अशा ह्या मुक्ताबाई चित्तळात त्यांना म्हणतात. लहानपणापासून अतिशय कुशाग्र अशा बुद्धीच्या होत्या मुक्ताबाई. त्यांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आहेत आणि हे सर्वांना तुम्हाला श्रुत आहे. एक प्रसंग असा आहे मुक्ताबाईची आई होती तिला हात मारते. मुक्ता अगं मुक्ता काय करते तू तिकडे कुठे उभी आहे. तू ती अंगणामध्ये उभी होती आणि कुंपणाच्या पलीकडे काही मैत्रिणींशी ती बोलत होती. काय बोलत होती ती. त्या मैत्रिणी तिला विचारत होत्या काय ग तुम्ही मला काशीला गेला होता म्हणे हो. अगं किती छान आम्ही आधी पिंडीला गेलो मग काशीला गेलो काय किती छान म्हणे प्रयागला गेलो तेवढी गंगा काय छान वाटत होतं ते देऊ ते विश्वेश्वर. त्या मुली म्हणल्या आम्हाला काय द्यायचं आम्ही इथं गुरकुरी खेळत होतो. छोटी छोटी तुझ्याकडे आहे का छोटी लाकडाची खेळणी आपण वाहतूक हो पूर्वी आहे किती आणि खरा तोच खेळ होता आपला पहिला. आपला मोबाईल नव्हता आपल्याकडे त्यातच काही खेळायला आपल्याला मला नव्हतं माहिती गेम खेळणं माहीत नव्हतं. तो गेम होता आपला त्यावेळेचा. आणि मग तिने ते पाहिलं तर ती म्हणाली की नाही बाई म्हणे माझ्याकडं आमचं हो नाही माझ्याकडे आहे ना आळंदीला माझ्या आजीकडं परातभर चांगली चांगली भांडी त्याची छोटी छोटी पण मला नाही आवडत असला खेळ. मग तुला काय आवडतं आता त्या मुक्ताबाईची त्या द्वेषच करतो त्या खरं तर. मग ती म्हणाली अहो अहो मला नाही आवडत म्हणे पण काय नाही तू शास्त्रीची मुलगी मग तुला उपनिषद वगैरे सगळं येत असेल. आम्हाला काय करायचं म्हणे उपनिषद वगैरे शिकवून आम्हाला मग तुला येतं का तुझे वडील एवढे येतं. तर ती म्हणाली हो मला येतं ना म्हणे. आणि लगेच मुक्ताबाईंनी सुरू केलं काय म्हणाले की ईशा अवश्य मी जाऊन सर्व व्यक्ती जगत काय तेन व्यक्तेन बुद्धिता मागुगा कशा सिद्धम कुवन्नेह कर्माणि विशेषता समाः एवं त्वयि ज्ञानयसतोति न कर्मं लिप्यते नरे. आणि मुक्ताबाईच्या तोंडून तिच्या आईने हे ऐकलं आणि तिचं हृदय भरून आलं. 7-8 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई ईशावश्य ही परमेश्वर सगळीकडे आहे असं ती सांगते. तेवढं आगार पाठांतर भावांच्या बरोबर अभ्यासाला बसते आणि हे सगळं शिकते. आनंद वाटला तिला. आणि मग ती आईच्या परत आलेली भानावर आली आणि तिने पाहिलं की आई मग आणि खरोखर 4 भावंड आत्मतेजानं झळकणारी होती. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या भावंडाचं जीवन पाहिलं ना तर अत्यंत कठीण अशा स्वरूपाचं प्रचंड अपेक्षा निंदा वैस्कृती यांनी त्यांच्या जीवनामध्ये आधी ठाण मांडलेलं होतं. आणि तशा परिस्थितीसुद्धा ते कसे होते आत्मतेजाने झळकत होते. दिव्य रूपाने प्रत्येकाच्या पुढे दिसत होते ते परंतु त्याची कुणाला काही किंमत नव्हती त्यावेळेला. अशा ह्या 4 त्यांचे आणि याचं मूळ काय होतं याचं मूळ त्यांचे पिताचे होते. अत्यंत संन्यस्त वृत्तीचे मूळ ते पैठणजवळील आपेगावीची विठ्ठलपंत आणि
हरिपंत त्यांचे पणजोबा विठ्ठलपंतांचे, आणखी त्यांना गोरक्षनाथांनी दीक्षा दिलेली होती, अनुग्रहणारा होता. गोविंदपंत आणि मीराबाई यांना सुद्धा गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला होता. गोविंदपंत आणि मीराबाई यांचं उतार वयाचं अपत्य म्हणजे हे विठ्ठलपंत. आता विठ्ठलपंत पहिल्यापासून विरक्त स्वभावाचे होते. बाळाचे पाय पाळण्यात लहानपणापासून त्याला विरक्तीचा ध्यास असायचा. सदा जरी तपासणी वृत्तीचे संन्यासी अशी त्यांची होती. अत्यंत निर्मळ मनाची, साधेपणाने राहणारे बरं का. आता त्यांनी काय केलं की जसे जसे मोठे व्हायला लागले तशी त्यांच्या मनातली विरक्ती जास्त वाढू लागली आणि त्यांनी आईवडिलांची परवानगी घेतली की आपलं हे अनुभव विश्व वाढायला पाहिजे. म्हणून ते तीर्थयात्रेची परवानगी त्यांनी मागितली आणि ते तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळेला काय असे विमान रेल्वे असे ताबडतोब काही नव्हती. मजल दर मजल तरी जावं लागायचं आणि करता करता ते आळंदीला आले आणि तिथे त्यांनी मुक्काम केला. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला. 2 दिवस राहू, इथे विश्रांती घेऊन पुढे जाऊ असं त्यांना वाटलं. म्हणून त्या ठिकाणी ते राहिले आणि जाताना झुंपडे जाताना विठ्ठलाची भेट गावी अशा दृष्टीने ते राहिले. आता 2 दिवस आळंदीला थांबले असताना सिद्धविद्याच्या मंदिरात एक सिद्धपंत नावाची कुलकर्णी तिथं नेहमी यायचे आणि त्यांनी पाहिले की हे वैराग्य पूर्ण रूप त्यांनी पाहिले. तेजस्वी अतिशय कुशाग्र बुद्धीचा हा मुलगा दिसले होता. आणि मनामध्ये कसं असतं आपली जर मुलगी पोर असते ना तर मुलाचे वडील नेहमी वराच्या शोधातच असतात. कुठं कुठे चांगलं दिसतंय का, आपल्याला योग्य हे स्थळ आहे का, ह्या विचारात त्या असतात. तसं सिद्धपंतांच्या लक्षात आलं हा मुलगा जरा बरा वाटते बरं काय, त्याला हुशार दिसते, कुशाग्र दिसते. आणि त्यांच्या मनात आलं की हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे. म्हणून ती त्या विचारात गेली. त्यांनी चौकशी केली आणि त्यांना घरी भोजनाचा आमंत्रण दिलं. म्हणजे तुम्ही आमच्या घरी जेवायला. आता ते त्यांच्याकडे गेले. त्यांना घरी नेलं. घरी गेल्यावर सगळी चौकशी केली. कोण आहे तुम्ही, कुठे राहता, आईवडील काय करताय, सगळं त्यांनी सांगितलं आणि ते तिथून निघाले. आणि त्या रात्री चमत्कार असा घडला की सिद्धपंत कुलकर्णीच्या स्वप्नामध्ये विठ्ठलाने त्यांना सांगितलं की हा तुझ्या मुलीला जावई म्हणून तुला योग्य आहे, मुलीला वर म्हणून हा योग्य आहे, तू याचा काही विचार करू नकोस, त्याला ही तुझी मुलगी देऊन टाक ह्या मुलाला, त्यांना सांगितलं. आणि तिकडे विठ्ठलपंतांनाही स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की तुम्ही ज्ञान, भक्ती, वैराग्य यांनी परिपूर्ण आहात. ही जी ह्या सिद्धपंतांची मुलगी रुक्मिणी आहे तिच्याशी तू विवाह कर. तुला भगवत प्राप्तीसाठी अशी मुलं होणार आहे आणि तुझा प्रपंच होणार आहे. तेव्हा तू माघार घेऊ नको, तुझी कर. आता त्यांनी स्वप्नपद्धत झाली घरी असं नाही माहिती असं ते. आणि ते तिथून निघाले. आल्यानंतर आता हे स्वप्न तर त्यांना पडलं होतं त्याप्रमाणे त्या सगळ्या हालचाली झाल्या. आणि ब्रह्मा विष्णू महेश प्रत्यक्ष आदिशक्ती तुमच्या पोटी येणार हे त्यांनी सिद्धपंतांनी जी कन्या रुक्मिणी तिच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि त्याच्यानंतर मोठ्या जगाची घरात सगळं काही ठरलं, लग्न झालं असा दृष्टांत. त्यांना वाटलं की चला आता हा भगवंताचा आदेश हे लग्न तर करावंच लागेल, आपल्याला दृष्टांत दिल्या देवाने. लग्नाला तयार झाले. परंतु काय झालं की त्यांचं त्या संसारात लक्षच नव्हतं. स्वकांता जरी रुक्मिणी मान्य केली तरी विरक्ती ना विठ्ठलाची बिमारी. व्याहो परांती प्रपंची मन हे रमेना मनी आसही दूर संन्यास घेना. लग्न झाले पण संसारात लक्षच नव्हतं. सारखं मनात यायचं की आपल्याला संसार करायचं नाही, आपल्याला संन्यास घ्यायचा, विरक्ती करायची हे सारखं त्यांच्या मनामध्ये येत होतं. आणि मग ते अनेक प्रकारे हळूहळू त्यांनी आपल्या मंडळीला विचारायला सुरुवात केली की मला असं वाटतं की मी संन्यास घेतो. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना विचारून पाहिलं पण रुक्मिणीने नाही म्हणून सांगितले. आता लग्नामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला कोणी साथ फेऱ्या घालतात त्यावेळेला सांगतात नाती करावी, नाती करावी, नाती करावी. तुला विचारल्याच्या तुला आचरण करणार नाही असं एकमेक तुला वचन दिलेलं असतं. त्याप्रमाणे ह्या संन्यासाचं सुद्धा आचरण घेताना घरातल्या पत्नीला विचारायचं करता येत नाही आणि ती करायला तयार नाही. आणि आता काय करायचं म्हणून आता गप्प होते राहू द्या म्हणजे आता काय. आता हे
तयार होता. त्यांनी परत विचारलं, तुम्ही जाऊ का? सारखं सारखं विचारलं, मग तो वैतागलेली जा, काय द्यायचं तर घ्या समजायचं सांगू टाकलं. मग मात्र पट्ट्याभराची आज्ञा घेतली आणि ते लगेच तिथून बाहेर पडले. आणखी काशी यात्रा तिथे श्रीपाद स्वामी नावाचे, त्यांचं नाव परमानंद स्वामी, त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतली. आता एक नाही, दोन नाही, चांगली 12 वर्ष त्यांनी तिथे रममाण झाले ते त्या संन्यासी गोष्टीमध्ये. पण इकडे हरकुणीचं काय, तिने विचार केला की आता आपले पतीकडे संन्यासी झालेले आहे, आपण आपल्या निष्ठा ठेवावी, या सिद्धेश्वराला जावं. तिथे एक आश्वस्त होता, त्याला रोज प्रदर्शनाला राहायचा, त्यांचं दर्शन घ्यायचं. आणखी याप्रमाणे तुम्ही आपलं तिथे सगळं लक्ष केंद्रित केलं. आणखी ते श्रीपाद स्वामी इथं ज्या पद्धतीने यांचं जीवन सुरू झालं, हे संन्यासी झाले, त्या पद्धतीला चिंतन करू लागला, तिथे राहू लागला आहे त्यांच्याकडे. आणखी मग मात्र तिथे स्वामी होते, ज्यांनी त्यांना दीक्षा दिली होती, ते यात्रेला निघाले. आता यात्रेला निघाल्यानंतर त्या आश्रमाची जबाबदारी कोणाकडून सोडायला लागली. 12 वर्ष त्यांच्याकडे जो शिष्य होता त्याचं नाव त्यांनी चैतन्य ठेवलं होतं आणि त्याच्यावर ही सगळी जबाबदारी सोपवली आणि ते निघाले. कुठे? तीर्थयात्रे, त्यांचे दीक्षा देणारे स्वामी. आल्यानंतर तेही आनंदीला मुक्कामाला राहिले आणि त्या दिवशी पौर्णिमाचा आला, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, अश्वत्थाला दर्शना घातल्या आणि व्यक्तिगत किती केलं श्रेष्ठ आहे, ज्याला तपश्चर्या त्याला नमस्कार करायला पाहिजे. तिने नमस्कार केला आणि ते म्हणाले, सुरवती चौरवती हो, असं म्हटल्यानंतर ती म्हणाली, अहो मला पुत्र माझे पती नाही होते, ते गेले कोण होते, कसे होते, सगळं वर्णन ऐकून घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे जो शिष्य आहे तोच खायला. आणि त्यांनी परत काशीला गेले आणि काशीला गेल्यावर त्यांनी त्यांच्या चैतन्याला बोलवलं आणि चर्चा केली. म्हणजे तुमचं मागाव असतात नाही, काही खरी सगळी दिवस काढायची, विचारायचं होतो तुम्हाला आज्ञा मिळाली, पण अशी मिळाली काय करायचं ते करा. म्हणून मी तीच पडतेपणाची आज्ञा घेतली आणि इकडं आलो. त्यांनी सांगितलं की नाही, आता तुला परत संसार करायला काही हरकत नाही, हा तुला माझी आज्ञा आहे, आदेश आहे. गुरुदेवची आज्ञा करे तिला परत जाऊन स्वीकार करायला, गृहस्थाश्रम धन्य आश्रमाचं श्रेष्ठ होण्यासाठी भविष्यात. गुरुजींनी सांगितलं जा परत गृहस्थाश्रम स्वीकार कर. सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम आहे. आपण तर म्हणतो काय, गृहस्थाश्रम म्हणजे जन्माला आले, बालपण, तरुणपण, वृद्धपण, त्या सगळ्या 3 अवस्थामध्ये येणाऱ्या विषयांचं आपण सगळं केलेलं असतं. काय करत असतं आमचं, म्हणजे आला जन्माला आला काय पाणी होऊन गेलं, काही खरं नाही. काय आपण असं त्याला कनिष्ठ समजतो, पण तसं नाही. विचार करा, हे डॉक्टर, इंजिनियर, बिल्डर हे कुठे जाऊन करतो? मोठमोठे संशोधक, संन्यासी, ऋषी कुठे जाऊन म्हणतात? गृहस्थाश्रमामध्ये. म्हणजे त्यांचं मूळ कुठे आहे? गृहस्थाश्रमामध्ये आहे. आता यांना जागवतो कोण? हा गृहस्थ जागवतो. मग त्यांच्यासाठी दीक्षा देण्यावर त्यांना काय करणं, कुठे त्यांना राहणार, हा सगळं गृहस्थ करतो त्यांच्यासाठी. महागृहस्थ कसं आहे की एखाद्या नदी पार करताना एखादा नावेत बसून जसं सगळ्यांना बरोबर घेऊन जातो, तसा हा गृहस्थ काय करतो की आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन जातो. त्याही आश्रमातल्या लोकांना तर घेतो, घरातल्या कुटुंबाला घेतो, मग तो हलका कसा घेतो. यज्ञ याग मकव्रतय वैकल्य कोण करतं? तसा ग्रस्त करतो. यज्ञ करताना अग्नीमध्ये अग्नीला गुरुराज कोण देतं? अग्नीला अन्न कोण देतो? तर हा ग्रस्त देतो, तो त्याच्यामध्ये नाही. मग तो देवांचं सुद्धा भरण पोषण करतो. तुमचं आपले श्राद्ध पक्ष याला तर्पण कोण करतं? हा ग्रस्तच करतो. तसा न्याय करतो का? नाही, ग्रस्ताला करावं लागतं सगळं. मग त्यांना अन्न कोण देतं? हा ग्रस्त देतो. या 3 लोकांचं भरणपोषण हा ग्रस्त करतो. मग हा ग्रस्त आश्रम वाईट कसा? हा ग्रस्त आश्रम कमी लेखायचं काय झालं? फक्त प्रपंच करावा नाही तसा हेच वाक्य लक्षात ठेवतो हा, आणि त्या पद्धतीने हा सगळ्यांना पुढं घेऊन जातो. म्हणून गुरुजींनी सांगितलं की गृहस्थामा हा स्वीकारतो. सगळ्या आश्रमामध्ये श्रेष्ठ म्हणजे गृहस्थ आश्रम आहे.
ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम सगळ्यांच्यापेक्षा यामध्ये गृहस्थाला श्रेष्ठ मानलेलं आहे. सर्वसामान्यांना वाटते गृहस्थाश्रम म्हणजे काहीच उपयोगाचं नाही, पण तसं नाही. गृहस्थाश्रम म्हणजे एखाद्या नावाड्यासारखा असतो. आपण सांगितले की या पद्धतीनं गृहस्थाश्रमाचं महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. पण आता त्यांनी गुरूंचा ऐकलं, आदेश आता तो पाळायला पाहिजे आणि ते परत संसाराकडे आले आणि गृहस्थाश्रम झाले. परंतु समाजाला हे मान्यच नव्हतं. त्यांना हे शास्त्र काही माहितीच नव्हतं की हा संन्यास घ्यायचा. परत गुरुने आदेश दिला आहे, सांगूनही कोणाला पटत नव्हतं आणि त्यांचे खूप छळ झाला. आठवणात त्यांच्यासाठी त्यांना बहिष्कृत केलं, वाईट टाकलं, बहिष्कार टाकला. गावाच्या बाहेर कुटी करून राहू लागले. आठवणात छळ केला. आता मुलं मोठी होऊ लागली. त्यांना 3 मुलं झाली. मग जास्त निंदेला पात्र झाली. काय कलियुगाने संन्यासाला पोरं व्हायचं नाही असा त्याचा अर्थ निघू लागला. तरीसुद्धा ते निमूटपणे सहन करू लागले. तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक होतं की आपल्या मुलांना समाजात स्थान मिळावं, उंच मानाने फिरता यावं. त्याच्यासाठी यांचं मौन निबंधन व्हायला पाहिजे. 16 संस्कारांपैकी हा एक संस्कार महत्त्वाचा आहे. त्याच्याशिवाय त्यांना स्वतः प्राप्त होणार नाही, समाजामध्ये त्यांना उभं राहता येणार नाही. आणि हे करण्यासाठी ते वारंवार आळंदीला जाऊ लागले. ब्रह्मवृंदांना विनंती करू लागले की माझ्या मुलांना ती परवानगी द्या. पण ब्रह्मवृंद अजिबात ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले की काय करायचं, आमच्या याच्यात कुठं काही तसं लिहिलेलंच नाही. फक्त एकच आमच्या याच्यात तेव्हा एक लिहिलं की तुम्ही उभायचांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं असं त्यांना सांगितलं. आता विचार करूया की ह्या मुलांच्या कल्याणासाठी आपल्याला हे करायलाच पाहिजे. त्यांना समाजात उभं करायचं असेल तर आपल्याला हे केलं पाहिजे. आणि ह्या दिव्य आरोग्य 4 भावंड आणि एके दिवशी रात्री ते 2 जण गृहस्थाश्रमात तिथून निघून गेले. घरातून मुलांना जवळ घेतलं, उठवलं. त्यांच्या सांगितलं की आधी जातो त्या ताईला सांभाळा. त्यांनी सांगितलं की हे देव तुझ्याकडे देत आहे, तू सांभाळ. आणि ते रात्रीतून ते निघून गेले आणि आपल्या तिला अर्पण केला गंगेमध्ये. अशा पद्धतीने ही 4 भावंड पोहोचली झाली. समाजाने मात्र त्याचं आतूनात छळलं. शिक्षा मागून, पोरांना मागून आणून मुक्ताबाई सोपान देऊन निवृत्तीनं सर्वजण स्वयंपाक करायचे आणि खायचे. शिक्षेला गेल्यावर खूप अपमान व्हायचा त्यांचा भिक्षेला गेल्यानंतर. आणि मुक्ताबाई सर्वांची आई झाली होती. ती सगळ्यांना सांभाळून घ्यायची. त्यांनी काय आणलं असेल त्याचा स्वयंपाक करायची. सुरुवातीला ज्ञानदेव आणि ती काककला करायची. असे दिवस चालले. आता एके दिवशी काय केलं की आईबाबांनी प्रायश्चित्त घेतले. त्यावेळी सोपान खूप फिरायचे. म्हणायचे अहो ब्रह्मवृंदाला काय माहिती माळीमुळे किती हे होते, शास्त्राने वागणारे होते, की विषयचिंतन करायचे. एखाद्या ऋषीप्रमाणे ते जीवन जगले तरीसुद्धा त्यांना अशी शिक्षा दिली का त्यांना वाईट वाटायचं. पण मुक्ताबाई म्हणायचे दादा अरे असं घडतं, जे प्रारब्ध असतं ना ते घडल्याशिवाय राहत नाही. प्राणी मात्र हा कसा आहे दैवाधीन आहे. आणि एवढीशी मुक्ताबाई सर्वांची आई झाली त्याप्रमाणे. म्हणून तिला म्हणते मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. अति दारुण अशा दुःखामध्ये असताना सुद्धा ते असं करत होते. आणि एके दिवशी पोरांना मागायला ज्ञानदादा आणि सोपानदादा गेले. पोरांना म्हणजे ती कोरडी भिक्षा नाही. कधी असं स्वयंपाकाचं कुठं जेवण वगैरे असं काही नव्हतं. ते काही तिथे कोरडं तेवढं ते खायचं. आता जे काय असं त्याच्यापासून स्वयंपाक करायचा अशी ती रोज वाट पाहिजे. एक दिवशी ते दोघे गेले आणि नेमके महादेव भटांच्या घरासमोर उभे राहिले. भिक्षा मागली. त्या माऊली म्हणाल्या आज तुम्हाला ना मी पोरांना नाही देणार, आज तुम्हाला मी जीव घालणार आहे, संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला देणार आहे. तिने आणि मग एका पात्रामध्ये ते सगळं आणलं आणि ते पात्र ज्ञानदेवांच्या हातात द्यायला गेली. तेवढ्यात ते आले महादेव घर आणि त्यांनी ते उडून लावलं. उडून लावल्यानंतर ते खाली पडलं. ज्ञानदेवाला खूप वाईट वाटते आणि ती सहन झाला ना त्यांना तो अपमान. आता ते म्हणाले एक तर संन्यासाची पोरं, एक तर यांनी जन्मालाच येऊ नये आणि तर कशाला पाहिजे चांगलं खायला प्यायला. असं त्यांनी त्यांचा अपमान केला आणि ते कटू शब्द ऐकले. मात्र त्यांना सहन झाले नाही. ते सगळं घरी आले.
त्यांच्या मावशी आपल्या आले. दोघे रिक्षेला गेलेले होते. रोज आनंदाने घरी येणारे. मुक्ताच्या हातात धुळी दिली म्हणून तिने काही काही हात घातला. काहीच नाही, अजिबात बोलले नाही आणि निमूटपणे आतमध्ये निघून गेले. ताटी बंद केली. काय करायचं, त्यांचा नेहमीचा योगाभ्यास असायचा ते सगळं पाहिलं. ज्ञानेशाला सण कटू होती सज्ज झाले पहा वजन ते अंत कृष्ण करितार ज्ञानी होता करे. ज्ञानी असून सुद्धा बदल अपमान सहन झाला नाही. आणि मग काय करावं, जो ज्ञानी आहे त्याने स्वतःच्या हाताने बांधून घ्यावं, बंद व्हावं. असं झालं तरी काय, कुणी काही बोलले का? निवृत्ती म्हणाले आपण जाऊन बोलतात बोलू द्यावं, आपण नाही त्याच्याकडे लक्ष द्यावं, अपमान सहन करायचा. आणि हे ऐकून मात्र उद्धाबाई उदास झाली, गंभीर झाली. आणि ती विचार केला की आपल्यासाठी हा दादा किती अपमान सहन करतो, आपल्याला जगवण्यासाठी दादा दीक्षा मागतोय आणि तरी त्याला अपमान सहन करायला लागते. काय करावं काही कळत नव्हतं. तोपर्यंत ती निपूर पेटून मी पण दाळ सांगून शिवाय शिजायला लावले आणि ते अन्न तयार झालं. आणि ती हाक मारू लागली की दादा आता बाहेर ये आणि स्वयंपाक झाला आहे, नको राहूस, बाहेर ये. पण ते काही ऐकत नव्हते. बाहेर ये असं म्हणू लागली आणि खूप विनवण्या केल्या. आणि तू योगी ना, योग्याने असं चिरायचं नाही, शांत राहायचं असं ती म्हणू लागली. तू विरक्त आहेस, योगी आहेस असे एक एक शब्द बाहेर म्हणू लागले. आणि मुक्ताबाईच्या मुखातून निघालं योगी पावन मनाचा काही अपराधना ईश्वराने झाले बनी सर्दी सुखे भावे पाणी शब्द शस्त्र झाले के क्लेश संती मानावा उपदेश योगी पावन मनाचा. विश्वपट ब्रह्मदोरा काठी मुगडा ज्ञानेश्वरा. ती म्हणाली अरे तू योगी आहेस ना, तू लोकांचं बोलणं सहन कर, त्याच्यासाठी हा जे क्रोध आहे याचा तू पाणी होऊन पाणी मार, ते शांत कर. असं ती त्यांना उपदेश करू लागली की तुम्ही कसे आहात की तुम्ही बाहेर या. अशा अनेक प्रमाणे ती विनवण्या करू लागली. आणि तुम्हाला सगळ्यांना पण माहीत आहे की आपल्याला सुद्धा अभंग म्हणजे हा अभंगच आहे की सोडूया आता लढीवाल हे का जरा ज्ञान घेवा मुक्ताईचे का. तुम्ही ज्ञानदेव माऊली जगाची, तुम्ही थोर संत सावळी जनाची. मुलावरी आई कधी रागवे का जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे का. तुम्ही राग लोभा परी परी जावे, तुम्ही शांती क्षमा दयाशील भावे. अशी सागराचा कुणी पाहिला का जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे का. शब्द एक एक ठेव अमृताचा पुन्हा एक वारी ओघवती वाचा. आधीरले विश्व उधीर का उशीर का भावा जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे का. मुक्ताबाई सांगू लागली की तुम्ही बाहेर या, तुम्ही थोर आहात, संत आहात. आपण आसून कधी सागराचा पाहिलाय का? सागर एवढा अथांग आहे म्हणून काही त्याला कधी बाहेर आले का? नद्या नाले सगळे जाऊन त्याला मिळतात. नदीला पुढे ते गोळे वाहून वाहत आहेत, घरं पडत आहेत, मर्यादा सुटली सागराने. तसे तुम्ही अथांग आहात, ज्ञानी आहात. तुम्ही तुमची माया करू नका, तुम्ही हा रागेच्या बळी पडू नका, त्या रस्त्याला जाऊ नका. तुम्ही कसे आहेत योगी पावन व्हा, सगळ्या स्त्रीने सहन करायला पाहिजे. आणि हे तिचे बोल ऐकले. अशा मुक्ताबाईचे या चित्रचं त्याने ऐकलं आणि मात्र ज्ञानेश्वरीतून बाहेर आले. म्हणूनच त्याला तिला जवळ घेतल्याप्रमाणे आणि सगळे तिन्ही भाऊ एकत्र येऊन एकमेकांच्या आनंदासह वाहू लागले. आणि तो क्षण अगदी अविस्मरणीय असा घडला. म्हणूनच तिला म्हटले मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. तिच्या बुद्धीच्या तोल्यानं तिने आपल्या ह्या ज्ञानदेवांना असे छानपैकी उपदेश केला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने नाही का गीता सांगून अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं, त्याप्रमाणे मुक्ताबाईंनी विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानदेवाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर
त्याचं मनचं परिवर्तन केलं. असे अनेक प्रसंग होते. आता दिवाळी आली होती, भरपूर शिरा याच्यात तयार झाली होती, डाळ तांदूळ गूळ सगळं झालं होतं कणिक आणि हे सगळं पाहिलं. आता ती सगळी खरोखरच आई होती, ती सगळंच त्यांना करून घालायची. मग ते नाचत म्हणाले, अगं उत्तमी किती छान सगळा शिरा आलाय, मांडीचं खाली वाटतं. ती म्हणाली, हो दादा मी करते नाही मांडे, मी आता फक्त याला खापर आणावं लागेल कुंभारवाड्यात जाऊन. ती खापर घेऊन येते आणि ती खापर आणायला म्हणून कुंभारवाड्यामध्ये गेली आणि कुंभारदादा म्हणून लागली की कुंभारदादा आम्हाला खापर देतात. त्यांनी आनंदाने तिला खापर दिलं. पण तेवढ्यामध्ये विसोबा चाटी त्यांचं नाव होतं पूर्वी, ते समोर येत होतं. त्यांनी पाहिलं तिला मांडेकरी पीठ वाटतं. ते आले आणि तिच्या हातावर जोरावर चापट मारली, ते खापर खाली पडलं. छोट्याशा मुक्ताबाईच्या डोळ्यातून घळघळा आसून येऊ लागले की आता मी काय करू. त्यांनी फोडून टाकलं. ती जन्मराष्ट्रात आलेली होती, ती कसं रडत रडत घरी आली आणि ती काय करावं म्हणून तिला वाईट वाटलं. आणि ज्ञानदेवाने पाहिलं आणि तिने काय केलं, मुक्ताबाई माझ्या मुक्ताला कुणी मारले असं ती म्हणू लागले. मग तिने सगळे हकीकत सांगितली की म्हणजे रडू नको मुक्ता, हे बघ तू मान्य करायची तयारी कर, मी बघते भाजायचे कसे ते मी बघतो. त्यांनी जठराने प्रफुल्लित केला. अवयोगी होते ते, साडे नव्हते बरं. त्यांची शब्दात तुलना आपण करू शकत नाही, त्याचं वर्णनच करू शकत नाही. ते खाली वाटले, त्यांच्या पाठीवर ते मांडे भाजले गेले आणि त्या देवाने जठराने प्रज्वलित केला आणि तिथे मांडे छान फुगू लागले. तेवढ्यामध्ये विसोबासाठी आता म्हणजे बघू घरी गेल्यावर काय याची मजा झाली म्हणून ते हळूच येऊन वाकून पाहत होते. आणि मुक्ताबाईचे लक्ष गेलं, ते वाकून पाहताय. ती म्हणाली, काका या ना, काय पाहता ते वापरून खेचरासारखे. आता खेचर म्हणजे गाडव, तर गाडव नाही कुठणार कोण म्हणू शकतो. जास्तीत जास्त आई आपल्या मुलाला म्हणतो की काय गाडवासारखा वागतो. दुसरं कुणी म्हटलं तर मग होतात मारामाऱ्या, पण आई म्हणते तेवढं. तसं आता ही खरोखरची माऊली ज्या शब्दात तिने सांगितलं की वापरून काय पाहताय खेचरासारखे. आणि मग विसोबाई पटकन उडी मारली, आतमध्ये गेले. काय म्हणजे तुमच्यामध्ये योग्य हा, मला याच्यातला थोडा जरी प्रसाद मिळाला तर धन्य होईल असं ते म्हणाले. आणि त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. अशी ही मुक्ताबाईची कधी झाली मनामध्ये की मी चुकलो बरं. आणि त्यांनी मुक्ताबाईला पाहिलं आणि ती मग तिच्या पायाबद्दल म्हणून तिला काय म्हणतात की मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. याच्यासाठी ती मुक्तपणे मुक्त आहे आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ आहे. आता हे सुद्धा सगळी गोष्ट आपल्याला माहीत आहे की ते स्तुतीपत्र आणायला गेले पैठणला आणि ज्ञानदादाचं कौतुक तिने पाहिलं होतं. तिने अनुभव होता की आपला दादा किती ज्ञानी आहे. आणि तिने पाहिलं सर्व ब्रह्मवृंद मंडळी हिमवत आहे, सर्वाभूती परमेश्वर आहे असं म्हणतोच ना. मग बघ तो समोरून भेटायचं, तुझं नाव ज्ञान आहे, त्याचं नाव पण ज्ञान आहे, तुला वेळ येतात त्याला म्हणून आपण त्याच्यात विचार करतात. हो म्हणजे तरी नाव आहे, पण ते त्यामध्ये परमेश्वर आहे. ज्ञानदेवाने त्या राजाजवळ गेले, त्याच्या मस्तकावर हात ठेवले आणि त्याच्यामध्ये खरोखरची ज्ञानाची ऊर्जा आली आणि तो घडाघडा वेग होऊ लागला. आणि तो वेडा हे ऐकून मात्र सगळेजण आश्चर्यचकित झाले. त्या आधीसुद्धा काय ना आपण काय चुकीचं करतो. मग त्यांना कळालं त्यावेळेला. मग मुक्ताबाई काय म्हणाली, दादा हे सर्व ब्रह्मवृंद कसे आहेत, कर्मनिष्ठ आहेत, त्यांना आत्मज्ञान प्रगट झालेले नाही. शब्दस्थिती जाणतात पण निशब्द स्थिती हे जाणत नाही, यांना अनुभव नाही. अशा त्या मुक्ताबाईंनी त्यांच्या डोळ्यामध्ये आंधळ घातलं. हा बोध म्हणजे तिने सांगितला, त्यांना बोध केला. म्हणून तिला म्हटले मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वामध्ये वरिष्ठ. एवढ्यासाठी तुला म्हटले. अशा अनेक कथा आहेत. आळंदीच्या जवळ एक योगी म्हणून राहत होते. 1400 वर्ष तपश्चर्या केलेले ते योगी, सर्व सामर्थ्य शक्ती त्यांच्यामध्ये आलेली असे ते योगी होते. ते 6 महिने ध्यानस्थ बसायचे आणि त्यावेळेला त्या परिसरामध्ये असणारे जे मृत झालेले आहेत ते मृतदेह तिथं आणून टाकायचे. कारण ते ज्यावेळेला समाजातून बाहेर त्यावेळेला त्यांच्यावरची वृत्ती फिरवली, ते सगळे सजीव होत होते हे त्यांना माहीत होतं. की एवढी पावर त्यांच्या तपश्चर्येमध्ये होती, इतके ते तपस्वी होते. आणि हे सगळं तिथं चाललेलं असायचं. आणि त्या मुक्ताबाई एकदा निघाल्या, त्या ती म्हणाली काय हे कशासाठी मृतदेह. तेव्हा सांगितलं म्हणे काही ते योगी आहेत ना म्हणे, त्यांचं नाव चांदेवे आणि ते भावावर आले, समाधीत नकाले घाले
की ते दिवस होतात त्यांनी करतात त्याच्याकडे योग कशाला पाहिजे 6 महिने ती निघाली त्यांच्या घरी त्याबरोबर ते सगळे सजीव झाले आणि आपापल्या घरी निघून गेले. चांगलेला भानावर आला विचारून गेले आणि ते एकही होती समजी कुठं गेले सगळे काय झालं त्यांनी सांगितलं की एक छोटीशी मुलगी आली होती तिने करामत केली. आता कोण मुलगी असं माझ्यापेक्षा वरिष्ठ कोण असं तो अंगात जागा काय करणार मग कोण आलं होतं मग त्यांनी सगळी चौकशी केली आणि काढलं नक्की कोण आहे. मग त्यांनी ठरवलं की त्यांनी आपण यांना आता भेटायला बोलायचं किंवा मग भेटेल तरी जायचं म्हणून पत्र लिहायला. आता पत्र लिहायचा तर मोठा प्रश्न पडला आहे. ऐकले आपण की ह्या मुलींनी यांना जिवंत केलं आहे मग यांना आशीर्वाद द्यावा तरी जमणार नाही नमस्कार करावा तर आपण त्या लहान असते मी 14 वर्ष माझं आयुष्य कसं तपश्चर्या करून वाढवलेलं मग तसं नाही जमणार म्हणजे मग काय करावं जाऊ दे ते पोरच पाठवून दिली त्याने पोरच पाठवलं. आता हे 3 भावंड 14 जण भिंतीवर बसलेले होते. त्यांनी पाहिलं प्रत्येकाच्या हातात गेलं मुक्ताबाईने हातात गेलं म्हणजे झालं हातात पोराचे पोरात आणि तिचं तर म्हण आणि तेवढ्या नको ठेवून नाही आता नाही यांना तसं नाही आता आपण भेटलो मी बघ म्हणे कसा किती 11-11 पाणी असून मी कसा सजीवांच्यावर सत्ता घालवतो म्हणून ते वागावं बसले आणि चापाचा असूर केला हातामध्ये कुणी घरी कसा कसा कसं कपणी वागावं आपलं तसंच म्हणते लोक त्या वाया दुसऱ्या दिसलं तर आता ऐकतच नाही काय होते तर तशा पद्धतीने हे सगळे त्याच्यावर बसले आणि निघाले चांगले. निघाल्यानंतर त्यांनी समोरून पाहिले ज्ञान ठेवले तर आज्ञा दिली त्या भिंतीला ते भेटीला त्याला चांगले होते आणि भिंत चाललं समोरून त्यांनी पाहिले 4 भाऊ भिंतीवर बसून येत आहेत. ते पटकन खाली उतरले त्यांना सारखा नमस्कार घातला म्हणजे मी तर सजीवावर सत्ता घालतो तुम्ही निर्जीवावर घालतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना धन्य वाटलं की खरोखर आपला हा अहंकार आहे ना हा काही उपयोगाचा नाही मी आता खरोखर ज्ञानी झालो असं ते म्हणू लागले आणि त्यांना त्याचं खूप नवल वाटलं. आता याच्यासाठी ज्ञानदेवांच्या कोऱ्या पत्रावर आधीच त्यांना ती चांगदेव 65 म्हणून 65 ओव्या पाठवून दिल्या होत्या. त्याचा अर्थ कळेना म्हणून ते भेटीसाठी सजीवापासून निघाले होते आणि मग मुक्ताबाईने त्यांना तिथं आल्यावर त्या चांगदेव 65चा अर्थ सांगितला.